सोयाबीनमध्ये सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सोयाबीन बऱ्याच ठिकाणी पिवळं पडलंय. वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या कारणांमुळे सोयाबीन पिवळं पडलं. कुठं चुनखडी जमीन आहे त्याच्यामुळे पिवळं पडलंय, कुठं पाण्याचा ताण बसलाय त्याच्यामुळे पिवळं पडलंय, कुठे जास्त पाऊस पडल्यामुळं, कुठं चारकोल रॉट आला, कुठं तणनाशकाचा शॉक लागला, कुठं येलो मोझॅक आहे. अशा विविध कारणांमुळे सोयाबीन पिवळं पडलंय. तर अशा शेतकऱ्यांनी सगळ्यात पहिले नेमकं कारण काय आहे ते शोधणं गरजेचं आहे. त्यामध्ये सगळ्यात पहिलं कारण म्हणजे कमी ओलावा. आपण जर पाहिलं जालना, बीड, परभणी, संभाजीनगर, नगर, अहिल्यानगर, बुलढाणा, अमरावती या जिल्ह्यांमध्ये पावसाचं प्रमाण खूप कमी आहे. आणि इथं सोयाबीन पावसाचा ताण पडल्यामुळं, त्यातल्या त्यात हलकी जमीन जर असेल तर तिथं जास्त पिवळेपणा आहे, उताराची जमीन असेल तिथं जास्त पिवळेपणा आहे, शिबाड आपलं तुमचं चुनखडी जमीन असेल, पांढरी जमीन असेल तिथं खूप जास्त पिवळेपणा आहे. तर सगळ्यात मोठं सगळ्यात पहिलं कारण हे जिल्हे मी तुम्हाला सांगितले, लातूर, धाराशिव, बीड, परभणी, त्यानंतर जालना, संभाजीनगर, अहिल्यानगर, बुलढाणा, अकोला, अमरावती या जिल्ह्यांमध्ये पावसाचा ताण जास्त आहे. त्यामुळे सोयाबीन पिवळं पडलं आहे. इथे त्यातल्या त्यात काही वानं जे असतात ते या पावसाच्या ताणाला सहनशील असतात आणि काही संवेदनशील असतात. त्यामुळं काही वाणांमध्ये पावसाचा ताण पडला तर लगेच जास्त पिवळेपणा दिसतो, तर काही वाणं थोडेसे टिकून हिरवेपणा टिकून राहणारे असतात. ते वाणांचे वैशिष्ट्य असतात. त्या वाणांच्या वैशिष्ट्यानुसार पिवळं काय पडतं, किती पडतं आणि हिरवं किती राहते ते वाणांच्या वैशिष्ट्यानुसार आहे. त्यामुळं त्यात कुठल्या वाणांचा दोष नाही, त्या वाणांचं वैशिष्ट्य आहे. काही वाणांना पाण्याचं मुबलक पाणी असं पाहिजे. कमी पाणी पडलं म्हणजे ओलावा कमी असला की लगेच पिवळं पडते, जास्त इतर वाणांपेक्षा जास्त पिवळं पडते. तर यासाठी सगळ्यात सोपा सगळ्यात चांगला उपाय म्हणजे पाऊस पडणे. जर चांगला पाऊस पडला तर आपोआप हे पिवळं पडलेलं सोयाबीन सगळं हिरवं होईल. फार फार तर त्याला एक 19-19-19चा एक फवारा तुम्ही देऊ शकता. बाकी वेगळं काहीही करायची गरज नाही. हा झाला कमी ओलावा. आता जास्त ओलावा तर फार ठिकाणी नाही आहे, पण ज्या ठिकाणी जास्त ओलावा आहे अशा ठिकाणी मुळांच्या बाजूला हवा नसल्यामुळं मुळांचं अन्नद्रव्याचं शोषण कमी प्रमाणात होतं. त्यामुळं अन्नद्रव्य कमी मिळाल्यामुळं पिवळे होतात झाडं. तर अशा ठिकाणी सुद्धा तुमचं डवरणी झाली, आंतरमशागत झाली की जमिनीमध्ये हवा खेळती राहिली की लगेच ते हिरवगार होऊन जातं. तिसरं कारण खोडमाशी. आम्ही पाहिलंय शेतकरी बंधूंनो, अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्हाला वाटत असेल मी काय सांगतोय त्यात काय त्याचा माझा काही उद्देश आहे का? मी सुरुवातीपासून काही गोष्टी सांगत होतो, त्याची आपल्याला पडताळणी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मी यावर्षी सांगितलं होतं हुमणी अळीचा अटॅक वाढणार आहे. यावर्षी खूप हुमणी अळीचा अटॅक आहे. मी सांगितलं होतं खोडमाशी चक्रभुंगा वाढणार आहे. खोडमाशी चक्रभुंग्याचा अटॅक जास्त आहे. तुम्ही तुमचे 20 झाडं उपटून पहा. ज्या शेतकऱ्यानं बीज प्रक्रिया केली नसेल किंवा रेज रावडी किंवा तशा प्रकारचं कीटकनाशक फवारलं नसेल त्या शेतकऱ्याच्या शेतात मोठ्या प्रमाणात खोडात अळी आहे. तुम्ही 20 झाडं 40 झाडं उपटून पहा आणि त्याचे 2 उभे भाग करा, उभं कापा त्या खोडाला, तुम्हाला त्यात अळी दिसेल. आणि ज्या ठिकाणी अळीचं प्रमाण जास्त आहे तिथं शेंडे त्याचे पिवळे झालेले आहेत. त्यामुळं खोडमाशीमुळं किंवा खोडातल्या अळीमुळं सुद्धा पिवळेपणा. आपण जर बीज प्रक्रिया केली नसेल, बीज प्रक्रिया केल्यानंतरही काही झाडांमध्ये तुम्हाला अळी आढळू शकते. रेज द्रावडी फवारल्यानंतरही काही झाडांमध्ये आढळू शकते. पण ज्या ठिकाणी बीज प्रक्रिया केली किंवा तणनाशकासोबत किंवा वेगळं रेज द्रावडी फवारलंय अशा शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खोड अळीचा प्रादुर्भाव कमी आहे. पण मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करेल की जर तुम्ही बीज प्रक्रिया आणि रेज द्रावडी फवारलं नसेल किंवा तशी कीटकनाशकं फवारले नसतील तर तुम्ही मुद्दाम पहा, तुमचे 20 झाडं उपटून पहा, त्याच्यात किती खोडात अळी आहे. आणि ती जर 2 पेक्षा जास्त खोडात जर अळी असेल तर तुम्हाला आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली आहे. तुम्हाला लगेच तिथे आपल्याला खोडमाशीचा बंदोबस्त करावा लागेल. त्यासाठी रावडीचा किंवा रेजचा फवारा तिथं देणं गरजेचं आहे. त्याला सुद्धा खोडमाशीचा प्रादुर्भाव खूप जास्त जर असेल तर अशा ठिकाणी तुम्हाला कीटकनाशकासोबत प्रत्येक फवाऱ्यामध्ये विद्राव्य खतं देऊन त्या झाडाची भूक भागवणं गरजेचं आहे. चारकोल रॉट हा अत्यंत महत्त्वाचा आणि भयंकर घातक रोग आहे. या रोगाला सुरुवातसुद्धा झाली आहे. मला माझ्या अभ्यासानुसार मागच्या 5-7 वर्षाच्या अभ्यासानुसार मला असं वाटत होतं की चारकोल रॉटची सुरुवात ही
40-50 दिवसाच्या दरम्यान होते किंवा त्याच्या पुढं 70-80 दिवसाला त्याचे प्रादुर्भाव दिसतात. पण यावर्षी आजच आपला प्रतिनिधी नागपूर जिल्ह्यामध्ये काही शेतांमध्ये भेट दिली, वर्धा जिल्ह्यांमध्ये हिंगणघाट समुद्रपूरमध्ये काही ठिकाणी भेट दिली आणि तिथं त्यांनी चारकोल रॉट पाहिलाय. मी पुढच्या स्लाइडमध्ये तुम्हाला चारकोल रॉटचा फोटोसुद्धा दाखवतो. आजचे फोटो आहेत ते. या चारकोल रॉटमुळं सुद्धा सोयाबीन पिवळं पडतं, कारण अन्नद्रव्याचं शोषण तिथं कमी होतंय. तर अशा ठिकाणी तुम्हाला लगेच चारकोल रॉट असो किंवा नसो, जर सोयाबीन 30 दिवसाचं जरी झालं, मी आधी 50 दिवसाच्या दरम्यान म्हणत होतो, पण मी आता असं म्हणेल की 30 दिवसाच्या सोयाबीनला सुद्धा तुम्ही ट्रायकोबूस्ट DX अर्धा किलो रेती मातीत किंवा शेणखतात मिक्स करून एका एकरात फेकून द्या. पाऊस पडेल, उद्या परवा पाऊस पडेल की या आठवड्यात पाऊस पडेल. पाऊस पडल्यानंतर आपोआप ते खाली जाईल आणि त्याचं काम करेल. त्यामुळे ट्रायकोबूस्ट DX मी विनंती करेल विदर्भ आणि मराठवाड्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना, ज्यांनी सोयाबीन पेरलंय, कोणतीही व्हरायटी असू द्या. आम्ही जे नागपूर आणि हिंगणघाट समुद्रपूरमधले जे फोटो आणलेत ते पांढऱ्या फुलाच्या वाणांमध्ये चारकोल रॉट दिसतोय. तसं पाहिलं तर पांढऱ्या फुलाचे वाणं हे चारकोल रॉट रोगाला सहनशील आहेत, पण तिथे सुद्धा आलाय, म्हणजे आपल्याला खूप काळजी घेण्याची गरज आहे. चारकोल रॉटच्या नियंत्रणासाठी ट्रायकोबूस्ट DX आपल्याला वापरणं गरजेचं आहे. तणनाशकाचा शॉक लागला तरी सोयाबीन पिवळं पडतं. जर ओलावा कमी असेल, मागच्या 8-10 दिवसात पाऊस काही फारसा पडलेला नाही आणि ओलावा कमी असेल आणि तणनाशक फवारलं गेलं तरी पानात स्कॉर्चिंग आल्यासारखं होतं, पिवळेपणा राहतो. त्याला शॉकअप सारखं 19-19 सारखा एखादा फवारा दिला तरी ते सुधरून जाईल. येलो मोझॅक जालना जिल्ह्यातल्या परतूर तालुक्यामध्ये एक शेतकऱ्याचा, म्हणजे अजून कुठे माहीत नाही, पण आमच्या निदर्शनात जे आले, आम्ही फोटो बोलवतो आमच्या प्रतिनिधीकडून, शेतकरी फोटो पाठवतात, त्याच्यामध्ये एक शेतामध्ये आम्हाला येलो मोझॅक दिसला. येलो मोझॅक सुद्धा इतक्या लवकर येत नाही. येलो मोझॅक कसा ओळखायचा ते सुद्धा मी तुम्हाला पुढे दाखवतो. तर तरी सुद्धा येलो मोझॅक आलाय. तिथं पाहिलं तर तुडतुडा आणि पांढरी माशी ही कीड होती. तर येलो मोझॅकमुळे सुद्धा पिवळं पडू शकतं, पण त्याचे पिवळं पडणं त्याचं येलो मोझॅकचं वेगळं असतं. त्याचे असे पॅचेस असतात, एक एक झाड असते आजूबाजूला आणि ठिपके असे अनइव्हन ठिपके असतात. ते पिवळं पडणं म्हणजे येलो मोझॅक आहे. त्यासाठी पांढऱ्या माशीचं नियंत्रण करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि पांढऱ्या माशीचे अंडे, पिल्लं आणि उडणारी माशी या तिन्ही स्टेज जर कंट्रोल करायचं असेल तर ओडाची एक्स्ट्रा, आणि फक्त उडणारी माशीच जर कंट्रोल करायचं असेल तर साधं आपलं असिटामाप्रिड, प्राईड, रेकॉर्ड, टाटामानिक वगैरे फवारलं तरी चालेल. आणि 7वं कारण म्हणजे चुनखडी जमीन. चुनखडी जमिनीमध्ये मुक्त कॅल्शियम जास्त असतो आणि कॅल्शियम जास्त असल्यामुळे झिंक आणि फेरस कमी होतं. चुनखडी जमीन, पांढरी जमीन याच्यामध्ये कॅल्शियम जास्त असतो. अशा जमिनीत पेरणीनंतर 20-25 दिवसांना सोयाबीन पिवळं पडतं. याला रिकवर करण्यासाठी झिंक EDTA 20 ग्रॅम आणि फेरस EDTA 20 ग्रॅम असं दोन्ही सोबत जर फवारणी दिली तर चुनखडी जमिनीला सोयाबीन पिवळं पडलेलं सुद्धा हिरवं होऊ शकतं. तर मंडळी, हे पिवळे पडण्याची कारणं आहेत. मी तुम्हाला कारणसुद्धा सांगितलं, त्याचं लक्षणसुद्धा सांगितलं आणि त्याचा उपायसुद्धा सांगितला. तर हे पिवळे पडण्याच्या कारणांवर आपण योग्य उपाययोजना करून सोयाबीनला लवकर ताळ्यावर आणावं, लवकर जाग्यावर आणावं.